Hello friends, I am Professor Doblayati, working as Assistant Professor in Electrical Engineering subject at Jain College of Engineering, Puran. Now, today's revision session in Basic Electrical Engineering subject, Unit number 2. Unit number 2. Electromagnetism. Electromagnetism. रेग्युलर स्टुडंट जे आहे त्यांना 12 मिनिटाचा असणार आहे आणि मॅक्सिममची सुरू आहे ते 14 मिनिटाचा विशेष रेग्युलरच्या बरोबर 6 आणि 6 आणि इतर 6 आणि 8 असणार म्हणजे एक शेरी एक न्यूमरिकल आहे तर न्यूमरिकल कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे म्हणजे 12 6 क्वेश्चन 1 वर क्वेश्चन 2 असणार आहे सेम इकडे क्वेश्चन 1 वर क्वेश्चन 2 असणार आहे तर या ठिकाणी बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये दोन चॅप्टर येतात पहिले येतो मॅग्नेटिक सर्किट आणि दुसरा येतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तर आपण पहिल्यांदा मॅग्नेटिक सर्किट बघू मॅग्नेटिक सर्किट मध्ये जर दिल्यानंतर काय डेफिनेशन आता मॅग्नेटिक फील्ड कशाला म्हणायचं रिजन नियर मॅग्नेटिक विथ द इफेक्ट इज कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक फ्लक्स टोटल नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स इज कॉल्ड मॅग्नेटिक फ्लक्स total number of lines of force in the magnetic field is called as the magnetic flux then magnetic flux density है म्हणजे B magnetic flux density B equal to phi upon A plus per meter जैसा कि मीटर टेस्ला और वेबर पर मीटर स्क्वायर magnetic field strength it is defined as force experienced by a unit north pole placed at a point in a magnetic field ये H magnetic field म्हटलं आपली H म्हणतो एम्पियर टर्न अपॉन सेंटीमीटर हा त्याचा फॉर्म्युला येतो एम्पियर टर्न अपॉन सेंटीमीटर हा याचा फॉर्म्युला आहे या डेफिनेशन सुरुवातीच्या त्याच्यानंतर गेल्यानंतर परमियाबिलिटी येतं तर परमियाबिलिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन त्याचे टाइप्स आहेत परमियाबिलिटी म्हणजे इट इज अ डिफाइंड ॲज परमियाबिलिटी म्हणजे ज्या मटेरियलमधून फ्लक्स इझिली पास होतात ability of material to carry the flux line ज्या मटेरियल मधून फ्लक्स इझिली पास होतात त्याला म्हणायचं परमियाबिलिटी त्याचे दोन टाइप्स येतात एक येतो ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी म्हणजे B अपॉन H आपण आता B पाहिला H पाहिला म्हणजे इट इज द डिफाइंड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ याला म्हणायचं ऍब्सोल्यूट परमियाबिलिटी आणि त्याच्यामध्ये सब पार्ट येतो परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस म्हणजे म्यू 0 आणि याला म्हणतात B अपॉन H here vacuum or free space असं लिहितो the value of म्यू 0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे न्यूमरिकल मध्ये घ्यावी लागते म्यू 0 ची व्हॅल्यू किती आहे 4 × 10⁻⁻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 ⁻
हा टाइप नंबर 1 झाला परमिटिव्हिटीचा ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. दुसरा टाइप जो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इक्वल टू V अपॉन V0 त्याला युनिट नसतं. V म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी टू द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इन एअर और फ्री स्पेस. अशा पद्धतीने हे म्यू आर आलं, हे झालं म्यू ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी त्याचे टाइप झाले परमिटिव्हिटी. पुढे गेल्यानंतर एमएमएफ म्हणजे मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स. एमएमएफ F इक्वल टू m into I. मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्सची डेफिनेशन मॅग्नेटिक फ्लक्स और जनरेशन ऑफ द इज कॉल्ड एज मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स एमएमएफ. ही डेफिनेशन त्याची झाली. पुढे गेल्यानंतर रिलक्टन्सची डेफिनेशन येते. रिलक्टन्स आपण एस म्हणतो. ज्याला रेझिस्टन्सची डेफिनेशन माहिती आहे, अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड एज रेझिस्टन्स. रिलक्टन्स म्हणजे काय सांगायचं, अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स इज कॉल्ड एज रिलक्टन्स. रिलक्टन्स एस इक्वल टू एल अपॉन म्यू 0 आर 1 हा त्याचा फॉर्म्युला येतो. हा नंबर 1 फॉर्म्युला येतो रिलक्टन्सचा. तेव्हा हा एल इक्वल टू एल अपॉन म्यू 0 म्यू आर 1. एल म्हणजे लेंथ आहे, म्यू 0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 4.10⁻⁷. म्यू आर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ए म्हणजे एरिया आहे. हा एक फॉर्म्युला झाला. दुसरा फॉर्म्युला येतो रिलक्टन्स एस इक्वल टू एमएमएफ अपॉन फ्लक्स. पण एमएमएफ काय आहे, आय अपॉन फाय. आता बघा एमएमएफ म्हणजे एमएमएफ अपॉन आणि फ्लक्स म्हणजे फाय. हा सेकंड फॉर्म्युला येतो रिलक्टन्सचा. जर रिलक्टन्स फाइंड आउट करायचा आहे तर गिवन वर डिपेंड आहे. गिवन मध्ये काय दिले, लेंथ दिली का, म्यूआर दिले का, एरिया दिला असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. पण गिवन मध्ये नंबर ऑफ टर्म दिले असेल, जर दिले असेल तर हा सेकंड फॉर्म्युला वापरून न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. हे झालं रिलक्टन्स झालं. पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटवर क्वेश्चन विचारला जातो.
ते क्वेश्चन पेपर मध्ये काय इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटचं कंपॅरिझन काय इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किटचं कंपॅरिझन याच्यामध्ये सिमिलर पॉइंट निघाले पाहिजे सिमिलरचे पॉइंट भरपूर पॉइंट सिमिलरचे इलेक्ट्रिक मध्ये तुम्ही करंट लक्षात ठेवा मॅग्नेटिक मध्ये फ्लक्स आला पाहिजे इलेक्ट्रिक मध्ये ईएमएफ मॅग्नेटिक मध्ये एमएमएफ इलेक्ट्रिक मध्ये रेजिस्टन्स आहे मॅग्नेटिक मध्ये रिलक्टन्स आहे एक फॉर्म्युला की कंपॅरिझन कोणता R = L/A इकडे पण R = L/A पण या ठिकाणी हा रेजिस्टन्स आहे इकडे हा रिलक्टन्स आहे पण या ठिकाणी म्हणायचं कंडक्टर म्हणायचं शेवटी आणि या ठिकाणी म्हणायचं मॅग्नेटिक पाथ तीन कंपॅरिझन दा एक फॉर्म्युला समोर येते डायरेक्ट प्रोपोर्शनल करायचं खाली इन्व्हर्स प्रोपोर्शनल करा सेम इकडे डायरेक्ट म्हणून इन्व्हर्स करा या ठिकाणी करंट डेन्सिटी इकडे फ्लक्स डेन्सिटी इकडे किरचॉफ लॉ आहे करंट लॉ व्होल्टेज लॉ इकडे किरचॉफ फ्लक्स लॉ किरचॉफ मॅग्नेटिक लॉ आहे इसलिए सिमिलर पॉइंट आहे डिसिमिलर पॉइंट म्हणजे क्या होता करंट डज नॉट पास थ्रू हियर करंट डज नॉट पास थ्रू हियर डिसिमिलर पॉइंट झाला इकडे फ्लक्स कॅन पास थ्रू हियर रेजिस्टन्स के कांस्टेंट है इलेक्ट्रिक व्हॅल्यू सांगा इन्सुलेशन सिस्टम इकडे आहे इकडे इन्सुलेशन सिस्टम नाही अशा पद्धतीने हे सिमिलर पॉइंट जास्त विचारले जातात 4 मार्काला सिमिलर पॉइंट 2 मार्काला डिसिमिलर पॉइंट तुम्हाला आहे पुढे नंतर सिरीज मॅग्नेटिक सर्किट आहे सिरीज मॅग्नेटिक सर्किटची डायग्राम काढल्यानंतर तीन पार्ट काढायचे तुम्हाला पार्ट ए पार्ट बी पार्ट सी आणि त्याच्यातून तीन सेम फ्लक्स फ्लो करून दाखवा यामध्ये टोटल रिलक्टन्स आलं टोटल रिलक्टन्स एक्सप्रेशन फॉर टोटल रिलक्टन्स एक्सप्रेशन फॉर टोटल एम्पियर टर्न झालं एक्सप्रेशन फॉर टोटल एम्पियर टर्न झालं तर F = h1 L1 h2 L2 3 L3 हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने पुढे त्यानंतर या ठिकाणी काही दुसरा पार्ट आपण पाहणार आहोत पुढचा पार्ट त्यानंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे फॅराडेज लॉ चा या ठिकाणी फॅराडेज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये फॅराडेजचा फर्स्ट लॉ काय सांगतो जेव्हा एखादा कंडक्टर मॅग्नेटिक लाईन चेंज म्हणजे कट करतो एखादा कंडक्टर आहे अशा पद्धतीने एखादा कंडक्टर इमॅजिन करा या ठिकाणी मॅग्नेटिक लाईन्स आहे जेव्हा हा कंडक्टर मॅग्नेटिक लाईनला चेंज कट करतो तेव्हा त्या कंडक्टरने ईएमएफ इंड्यूस होतो हा फॅराडेजचा फर्स्ट लॉ लक्षात ठेवा फॅराडेजचा सेकंड लॉ काय सांगतो पहिल्या लॉ मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो तो इंड्यूस ईएमएफ डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेट ऑफ चेंज ऑफ द लिंकेजेसला फॅराडेज फर्स्ट लॉ फॅराडेज सेकंड लॉ फ्लेमिंग राइट हँड रूल आहे मग फ्लेमिंग राइट हँड रूल अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं फ्लेमिंग राइट हँड रूल आहे आता हा चूक आहे इथे कंडक्टर मोशन येतं ते फर्स्ट फिंगर इथं फ्लक्स आलं पाहिजे आणि या ठिकाणी मिडल फिंगर ईएमएफ और करंट आलं पाहिजे म्हणजे इथं फ्लेमिंग राइट हँड रूल असं लक्षात ठेवायचं the first finger indicate direction of flux the middle finger indicate direction of EMF or current the thumbs indicate direction of conductor motion अशा पद्धतीने फ्लेमिंग राइट हँड रूल लक्षात ठेवायचं मग आता पुढे गेल्यानंतर डायनामिकली इंड्यूस ईएमएफ येतो डायनामिकली इंड्यूस ईएमएफ आणि स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ असे दोन पार्ट येतात व्हॉट इज कॉल्ड एज अ डायनामिकली इंड्यूस ईएमएफ आयदर कंडक्टर और कॉइल मूव एंड चेंज आणि ईएमएफ इंड्यूस होतो एक तर कॉइल किंवा कंडक्टर मूव होतो चेंज होतो आणि ईएमएफ तुमचा इंड्यूस होतो त्याला म्हणतात डायनामिकली इंड्यूस ईएमएफ आणि एक नायदर कंडक्टर नॉर कॉइल मूव does not change but EMF induced is called as statically induced EMF लक्षात ठेवायचं dynamically induced EMF मध्ये जर गेलो तर डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर dynamically induced EMF तुम्हाला जर आलं या ठिकाणी तुमचा आन्सर आला पाहिजे DIV sin theta हे एक्सप्रेशन तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे तुम्हाला DIV sin theta आणि हे सॉल्व करत असताना V d∅ च्या नुसार तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करायचं आहे yes या ठिकाणी तुम्हाला DIV sin theta अशा पद्धतीने ते डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर डायनामिकली इंड्यूस ईएमएफ वापरतात yes पुढे नंतर स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ आपण पाहणार स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ मध्ये याचे दोन टाइप्स येतात एक सेल्फ इंड्यूस ईएमएफ येतो दुसरा म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ येतो सेल्फ इंड्यूस ईएमएफ मध्ये तुम्हाला इंडक्टन्स माहिती पाहिजे डिफाइन इंडक्टन्स झालं द प्रॉपर्टी ऑफ कॉइल ड्यू टू ऑपोजिट एनी चेंज इन करंट फ्लोइंग थ्रू इट इज कॉल्ड एज सेल्फ इंडक्टन्स किंवा इंडक्टन्स ही डेफिनेशन नंबर 1 झाली डेफिनेशन नंबर 2 येते L = N∅/I L = N∅/I ही इंडक्टन्सची सेकंड डेफिनेशन झाली आणि थर्ड डेफिनेशन जर गेलो L =
स्क्वेअर अपॉन एस ही इंडक्टन्सची थर्ड डेफिनेशन लक्षात ठेवायची एन स्क्वेअर अपॉन एस पण एस आपल्याला माहिती एस काय आहे एस अपॉन v0 v एक अशा पद्धतीने आहे या ठिकाणी काय आहे एन इक्वल टू एन स्क्वेअर v0 v डिवाइड बाय काय लागेल फॅक्टर अफेक्टिव्ह सेल्फ इंडक्टन्स झालं तरी सांगायचं डायरेक्ट प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ नंबर ऑफ टर्न्स आहे v0 v हे सगळे डायरेक्ट प्रोपोर्शनल म्हणायचं फॅक्टर अफेक्टिव्ह इंडक्टन्स झालं आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर इंडक्टन्स लक्षात ठेवायचं हे अशा पद्धतीने हे झालं इंडक्टन्सचा पार्ट झाला पुढे गेल्यानंतर म्युच्युअली स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ चे दोन टाइप्स येतात दुसरा येतो म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ मध्ये दोन कॉईल काढायच्या पहिल्या कॉईलला करंट पास केला म्हणजे फ्लक्स फ्लो झाले दुसऱ्या कॉईलमध्ये आणि दुसऱ्या कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस झाला त्याला म्हणायचं म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ आणि त्याचं इक्वेशन लक्षात ठेवा जर पहिल्या कॉईलमध्ये तुम्ही करंट दिला आणि दुसऱ्या कॉईलमध्ये जर तुमचा ईएमएफ इंड्यूस झाला तर काय सांगायचं N1 हे इक्वेशन तुम्ही आलं पाहिजे N2 काय घेतलं तर कारण सेकंड कॉईलमध्ये ईएमएफ इंड्यूस झाला काय घेतलं तर तुम्ही करंट पहिल्या कॉईलमधून पास केला जर करंट दुसऱ्या कॉईलमध्ये पास केला तर तुमचं काय होतं इक्वेशन M2 N1 I2 हे अशा पद्धतीने म्युच्युअल इंडक्टन्सचे दोन इक्वेशन आहेत पुढे गेल्यानंतर डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर कोएफिशिएंट ऑफ कपलिंग के येतो डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर कोएफिशिएंट ऑफ कपलिंग के आणि त्या ठिकाणी म्युच्युअल इंडक्टन्सचे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचं M N2 ∅2 अपॉन I1 तर आपल्याला माहिती आहे ∅2 म्हणजे काय येतं K1 ∅1 येतं म्हणजे M N2 K1 ∅1 अपॉन I1 दुसरा इक्वेशन काय येतं M N1 ∅1 अपॉन I2 but I1 इक्वल काय येतं ∅1 इक्वल टू K2 ∅2 येतं हे इक्वेशन काय आलं M इक्वल टू N1 K2 ∅2 अपॉन I1 हे इक्वेशन नंबर 1 झालं हे इक्वेशन नंबर इक्वेशन 1 झालं इक्वेशन 2 झालं आणि या दोन्ही इक्वेशनला लेफ्ट साइड राइट साइड मल्टिप्लाय करून घ्या आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला फॉर्म्युले भेटेल m चा स्क्वेअर इंटिग्रल आणि m चा स्क्वेअर आल्यानंतर या ठिकाणी n1 n2 k1 k2 i1 i2 डिवाइड बाय i1 i2 येतं हे एक्सप्रेस करून घ्यायचं आपल्याला माहिती आहे इंडक्टन्स s काय आपण आहे n1 ∅1 अपॉन i1 हा n1 झाला n2 ∅2 अपॉन i2 हा n2 झाला म्हणजे काय झाले m स्क्वेअर n1 k1 k2 हा स्क्वेअर काढून टाका m अंडर मध्ये n1 n2 अंडर मध्ये k1 k2 पण अंडर मध्ये k1 k2 म्हणजे k येतं आणि k म्हणजे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग म्हणजे m k अंडर मध्ये l1 l2 म्हणजे फायनल आन्सर k m अंडर मध्ये l1 l2 आणि अंडर मध्ये l1 l2 म्हणजे मॅक्सिमम म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे k m मॅक्सिमम हे तुमचा कोएफिशिएंट ऑफ कपलिंग याचे दोन टाइप्स आहेत टाइट कपलिंग म्हणजे काय k यूज मध्ये टाइट कपलिंग आणि k लेस दॅन यूज मध्ये लूज कपलिंग असे हे झालं कोएफिशिएंट ऑफ कपलिंगचा पार्ट झाला पुढचा पार्ट दिला हे कंपॅरिझन झालं डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ आणि स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ ते म्हणजे आयदर कंडक्टर ऑर कॉइल मूव ईएमएफ इंटू डायनॅमिकली म्हणायचं नाहीतर कंडक्टर नॉट कॉइल मूव यूज करायला आणि ईएमएफ इंटू यूज करायला स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ असे म्हणायचं पुढे गेल्यानंतर याचं डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ म्हणजे ते सांगायचं डीसी जनरेटर ऍप्लिकेशन इक्विव्हॅलेंट ट्रान्सफॉर्मर ऍप्लिकेशन येतं अशा पद्धतीने डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ आणि स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफचा कंपॅरिझन हे लक्षात ठेवायचं आहे पुढचं एकदा सेल्फ इंड्यूस ईएमएफ किंवा म्युच्युअल इंड्यूस ईएमएफ सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्हणजे कॉइल A1 एका कॉइलमध्ये तुम्ही करंट पास करा तुमचे फ्लक्स फ्लो होतील आणि ईएमएफ सेल्फली इंड्यूस होईल त्याला म्हणजे सेल्फ इंड्यूस ईएमएफ म्युच्युअल इंड्यूस मध्ये गेल्यानंतर पहिल्या कॉइलला करंट दिला दुसऱ्या कॉइलमध्ये ईएमएफ इंड्यूस होतो त्याच्यानंतर कॉइलची डायमेन्शन डिपेंड्स ऑन कॉइल डायमेन्शन डिपेंड हे कॉइलची डायमेन्शन आहे तर कॉइल डिपेंड्स ऑन डायरेक्शन ऑफ डायमेन्शन आणि तिथं डायमेन्शन आणि ओरिएंटेशन म्हणजे ती डिपेंड्स येते अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला डेरिवेशन येतं ते महत्त्वाचं डेरिवेशन येतं एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड एनर्जी स्टोर्ड इन
मॅग्नेटिक फील्ड. हे डेरिवेशन तुम्हाला महत्त्वाचं डेरिवेशन येतं. एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड स्मॉल ई इक्वल टू मायनस हिअर डी आय बाय dt. Small e equal to minus here di by dt, but same thing to CMM v equal to काय येतं minus e येतं. v equal to minus e येतं. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी equal to power into time. power काय v into I, time into dt. but तो v काय येतं? v equal to minus e येतं. मग या ठिकाणी v equal to minus e आला, या v च्या जागी minus e पुट करा. हे काय येणार आहे? एनर्जी equal to minus e या ठिकाणी I into dt येणार. आणि या ठिकाणी स्मॉल हा e आहे, स्मॉल e ची इथं व्हॅल्यू टाकलं मायनस समजा हा इथे आला, मायनस मायनस प्लस झाला. हे काय राहिलं? फायनल l di by dt I into dt. dt कॅन्सल झालं, राहिलं काय तुमचं e equal to l di. याला इंटिग्रेट केल्यानंतर काय येतं? इंटिग्रेशन चे 0 to I l di इंटिग्रेट करायचं. मग l is equal to या ठिकाणी स्मॉल e equal to l बाहेर घेतला तर इंटिग्रेशन काढलं या ठिकाणी 0 to I म्हणजे I square by 2. या ठिकाणी मी इंटिग्रेशन l di पण या ठिकाणी इंडक्टर येतो ना, इंटिग्रेशन e equal to 1 by 2 l I square जूल. फायनल आन्सर तुमचं या ठिकाणी आलं पाहिजे. एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. अशा पद्धतीने हा युनिट नंबर 2 आहे. जर न्यूमेरिकलचा जर पार्ट पाहिला, प्रिव्हियस इयरचे आपण न्यूमेरिकल बघू. आणि या प्रिव्हियस इयरच्या न्यूमेरिकलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं काय फाइंड आउट करायला विचारलं जातं. तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी दिली असते. तुम्हाला रिलक्टन्स ऑफ आयन काढायचा. रिलक्टन्स ऑफ आयन एस इक्वल टू आपण मिळाले हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स वरती जर न्यूमेरिकल आलं, दोन पॉईंट दिले असतात, त्या दोन पॉईंटवरून तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागेल. अशा पद्धतीनं युनिट नंबर 2 चा एका पार्ट स्टडी करायचा आहे. थँक्यू.